हाय फ्रेंड्स, मैत्रिणींनो, मी आज ना अंडा मसूर बनवला आहे बघा। त्याच्यासाठी मी लाल मसूरची डाळ घेतली आणि त्यासाठी थोडंसं वाटण काढूया आपण। अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं, त्याने खूप छान येते। मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। आपण लगेच फोडणी टाकूया। कढई घ्यायची, कढईत तेल तापायला ठेवायचं। त्यात थोडा कांदा, टोमॅटो परतवून घ्यायचं। थोडंसं जिरं पण घाला आणि जे आपण अद्रक, लसूण, कोथिंबीरचं वाटण केलं आहे ना, ते घालायचं आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं झाकण ठेवून। आणि थोडं परतलं की तेल सुटलं ना, त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे। मग हळद, लाल तिखट, मी गरम मसाला टाकला आहे थोडासा घरातला, आणि किचन किंग मसाला घाला। त्याच्यामुळे टेस्ट एवढी छान येते ना त्याला, अंडा मसूरला, की तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये कसा झाला आहे तो। आणि मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्या। असे छान तेल सुटेल बघा त्याला। तेल सुटलं की मग त्यात आपण जी मसूर ठेवली होती ना भिजत पाण्यामध्ये, ती घालायची कढईमध्ये आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं की ते मसूरला थोडं मसाला व्यवस्थित कोटिंग झाला पाहिजे। असं छान हलवायचं आणि मग ते थोडंसं तेल सुटलं ना त्याला पण, की पाणी घाला आपल्या प्रमाणात, जेवढं हवं आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून उकळी येऊ द्यायची चांगली, डाळ शिजेपर्यंत 10 मिनटं। तोपर्यंत मी भाकरी टाकली बघा। मी बाजरीची भाकरी केली होती त्यासोबत। खूप छान लागते टेस्टला, एकदम ढाबा स्टाईल टेस्ट येते। आणि उकळी आली ना मसूरच्या डाळीला, की त्याच्यामध्ये लगेच आपण अंडे फोडून घेऊया। अंडे आपल्याला बॉईल वगैरे टाकायचे नाही, आपण डायरेक्ट त्या भाजीमध्ये अंडे फोडून घ्यायचे। थोडं डिस्टन्स ठेवा मध्ये म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत। असे व्यवस्थित अंडे फोडून टाकले ना, वरनं कोथिंबीर घाला आणि झाकण लावून थोडेसे अंड्याला शिजून द्या त्या डाळीमध्ये। आणि शिजल्यावर बघा किती छान आणि एवढी टेस्टी होते ना भाजी, नक्की करून बघा। हे बघा मैत्रिणींनो, काल चिल्ड्रन डे स्पेशल मी माझ्या मुलांसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता। ते फुल एन्जॉय करतायत। बाय।